वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. राज्यातील जलसंपदा विभागाशी संबंधित सर्व प्रक्रिया महिन्याभरात ऑनलाईन होणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. कोल्हापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की पाण्याशी संबंधित सर्व शासकीय प्रक्रिया डिजिटल केल्याने शेतकऱ्यांना कार्यालयीन फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी धरण परिसरातच कार्यरत राहतील अशी व्यवस्था करण्यात येणार असून दुष्काळी भागातील पाणी विषमता कमी करायला सरकार प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळाची सुमारे 56,000 एकर जमीन विभागाच्या नावे हस्तांतरित झाल्याबद्दल अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच आपल्या महाविद्यालयीन जीवनातील आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. कार्यक्रमाला राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, अशोक माने, अमल महाडिक, माजी आमदार संजय घाटगे, कार्यकारी संचालक डॉक्टर हनुमंत धुमाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काळमवाडी धरणाच्या कालव्यांच्या अस्तरीकरणाला गती देण्याची तसेच अलमट्टी धरणाशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करणार असल्याची मागणी केली. तर खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन प्रकल्प उभारण्यावर आणि पाणी वापराबाबत शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्यावर भर दिला. या नव्या विभागीय कार्यालयामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनविषयक प्रश्नाचे जलद निराकरण होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा संगम. लक्षात असेल की गेल्या वर्षी आम्ही त्या हिप्परगे बॅरेजवरचे जे नियंत्रण ठेवलं आणि कर्नाटकाच्या लोकांच्यावर आम्ही समन्वय करत पहिल्यांदा ड्रोनचा वापर केला. त्यामुळे गेल्या वर्षी पाऊस आल्याच्या नंतर आणि हिप्परगे बॅरेज आम्ही कंट्रोल ठेवल्यामुळे त्यामुळे पुढे पुराची स्थिती अशी शहरामध्ये पाणीदारी निर्माण झाली नाही. सांगली असेल, कोल्हापूर असेल, तेच योजना मी ह्यावर्षी करतोच आहे की ज्यामुळं पुरातून होणारं नुकसान आपल्याला जनतेचं लोकांचं टाळता येईल. आणि दुसरा मुद्दा जो आलमट्टीच्या संदर्भामध्ये आता तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या जे काही मागणीवरून मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे. सेंट्रल वॉटर कमिशनही त्यामध्ये काही हस्तक्षेप करत नाही. पण आपली राज्य सरकारची तयारी आपण ठेवलेली आहे की इंटरव्हेन्शन करायचं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये या आलमट्टीच्या या वाढीला त्यांच्या उंची वाढवण्याकरता पूर्णपणे त्याला विरोध करायचा ही भूमिका आपली सरकारची अतिशय आम्ही तीव्रतेनं आम्ही त्याच ताकदीनं आम्ही त्या ठिकाणी आपण सुप्रीम कोर्टामध्ये मांडणार आहे. आज सुदैवानं उशिरा झालेल्या पावसामुळे आता संपूर्ण धरणाची स्थिती आता सुधारलेली आहे. खरं तर मागच्या 15 दिवसापूर्वी सगळ्या धरणाचं पाणी पिण्यासाठी आपण राखून ठेवलं होतं. सप्टेंबर 2026पर्यंत, नंतर मार्च 2027पर्यंत असं मी त्याची मुदत केली, कारण प्राथम्य पिण्याच्या पाण्यासाठी होतं. आता मात्र संपूर्ण धरणा क्षेत्रामध्ये सगळ्याच ठिकाणी पाऊस सुरू आहे. बहुतांश धरणामध्ये 65-70% पुढे पाणी साठा तयार झालेलं आहे. त्यामुळे आता सिंचनाला पाणी आम्ही द्यायला सुरुवात केलेली आहे. परंतु हे करत असताना आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत जून 27पर्यंत पाणी लागणार आहे. त्याचंही नियोजन आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. विभागाची स्वतःची एक भौगोलिक परिस्थिती आहे. त्यामुळे त्या परिसराच्या किंवा विभागाच्या प्रमाणात आपण काही प्रकल्प आता घेतो आहे. पण प्रामुख्याने 2 गोष्टी आम्ही आता घेतलेल्या हातामध्ये. त्या सिंचनाची वाढ होणं हा एक भाग आहेच, मुख्य जे आपल्यासमोर आव्हान आहे. दुसरा जो महत्त्वाचा भाग येतो म्हणजे पर्यटन धोरण आणून सगळ्या धरणाच्या परिसरामध्ये पर्यटन विकास करताना त्या भागातील एक लोकांना रोजगार मिळेल, इकोसिस्टीम तयार होईल. त्या पद्धतीने आता मी मोठ्या प्रमाणात ह्यावर्षी काम हाती घेतो आहे. आणि दुसरा म्हणजे फ्लोटिंग सोलर जे आहे, म्हणजे फ्लोटिंग सोलरमध्ये आता मोठं आव्हान आहे, कारण आता त्याची काही दर आहेत, त्याच्यामध्ये काही आता वेगळ्या विसंगती आहेत. परंतु फ्लोटिंग सोलरच्या माध्यमातून आज आमच्याकडे बरेच प्रस्ताव येत आहेत, ज्यामुळे
धरणाचं जे बाष्पीभवन आहे ते आपल्याला कमी करता येईल आणि मग त्यातून महामंडळाला काही अतिरिक्त उत्पन्न मिळेल आता असा प्रयत्न आहे. आणि तिसरं महत्त्वाचं की गाळ काढण्याचं धोरण आम्ही घेतलेलं आहे. बहुतेक ह्या पुढच्या महिन्या 2 महिन्यामध्ये निविदा निघतील बहुतेक धरणांच्या. त्यामध्ये आता चंदगडचे आमदार महोदयांनी असं मागणी केली होती काही ज्या भागामध्ये असे गाळ काढण्याच्या उपाययोजना करायच्या आहेत त्यावेळी त्या कामाला गती देतो.